नमस्कार, मी संजय मिरे. कारण न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. जयस्तुते फाउंडेशनचे अध्यक्ष हर्षल उपगडे व सर्व सहकारी यांच्या वतीने नागपुरातील महाल चौक येथे सुंदर रांगोळी साकारलेल्या जय श्रीराम नावासभोवताल भव्य दिव्य दीपोत्सव, पटाका शो, महाआरती व महाप्रसादाचे शानदार आयोजन करण्यात आलेले होते. या प्रसंगी हा नेत्रदीपक सोहळा बघण्यासाठी हजारोंच्या संख्येत रामभक्त प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी व्यासपीठावर मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण महाल परिसर सुगंधित होत राममय होऊन दरवळत होता. सादर आहे महाल चौकातून जय श्रीराम दीपोत्सवची ही ग्राउंड रिपोर्ट. चला तर मग बघूया. जय श्रीराम, जय जय श्रीरामच्या या ज्या घोषणा दिल्या जात आहे या महाल परिसरामध्ये दिल्या जात आहे, याला एक कारणही असंच आहे. कारण अयोध्येमध्ये उद्याला रामलला यांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि त्या निमित्तानं पूर्ण देशभरातच नव्हे तर विदेशात सुद्धा मोठ्या संख्येनं प्रभू श्रीरामचंद्रांचा हा उत्सव साजरा केला जातो आहे. आणि स्वाभाविकच आहे यात शृंखलेमध्ये नागपुरातल्या विविध परिसरामध्ये चौकांमध्ये हा कार्यक्रम आवर्जून केला जातो आहे. आणि विशेषतः म्हणजे महाल परिसरामध्ये जयस्तु फाउंडेशनचे अध्यक्ष हर्षल उपगडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून हा एक सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे. आपण सगळे बघू शकता की या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे आणि जयघोष सुद्धा करताना दिसत आहे. हा जो उत्साह हा बघण्यासारखा आहे. आणि आता या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये एक भव्य दिव्य असं प्रभू श्रीरामांचं एक नाव लिहिण्यात आलेलं आहे सुंदर पद्धतीनं जयस्तुते फाउंडेशनच्या वतीनं. आणि विशेष बाब म्हणजे त्या ठिकाणी दिवे जे लावलेले आहेत तर ते जेव्हा प्रज्वलित होणार तेव्हा त्याची जी आरास असेल ती वाखाणण्याजोगे असेल यात तीळ मात्र शंका नाही. चला आपण काही यावेळेला मान्यवर आपल्यासोबत उपस्थित झाले आहेत त्यांच्याशी बातचीत करूया. सर, मला सांगा काय माहिती कसं वाटतं आज या ठिकाणी? आज खूप आम्हाला खूप आनंद होत आहे. आपल्या श्रीराम प्रभूच्या 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होत आहे उद्याला मोदींच्या हाताने. त्याबद्दल आज एक फटाका शो या महाल चौकामध्ये आपण आयोजित केलेला आहे जयस्तुते फाउंडेशन. त्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. आणि जय श्रीराम. एक 500 वर्षापासून प्रदीर्घ लढाईनंतर जे स्वप्न आपण पाहिलं आहे ते उद्या पूर्ण होत आहे. अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. तर या ठिकाणी आपण बघतोय की कशा प्रकारचा आनंद ओसंडून वाहताना दिसतोय. जय श्रीरामच्या घोषणा होत आहे. पूर्ण परिसर हा सुगंधित आणि कुठेतरी एक चांगलं असं वातावरण या ठिकाणी निर्मित आहे. यावेळेला दस्तूरखुद्द जयस्तु फाउंडेशनचे अध्यक्ष हर्षल उपगडे ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि सर्वांच्या सहकार्याने हा जो कार्यक्रम होतो आहे ते आज यावेळेला आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूया. हर्षल, ज्या पद्धतीनं आज हे जे कार्यक्रम होतात आहे आज विशेष बाब काय आहे? आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी, हिंदू धर्मासाठी, की 500 वर्षापूर्वी जे 500 वर्षापासून जे काम अखडलं होतं राम मंदिराचं, आज ते राम मंदिराचं काम आपण याची देही याची डोळा अनुभवतो आहे. व तिथे भव्य दिव्य मंदिराचं निर्माण आज झालेलं सर्व लोकांसमोर दिसत आहे. आपली जी पहिलीची पिढी होती त्यांना हे सौभाग्य प्राप्त नाही झालं की तिथे राम मंदिराचं काम पाहू शकेल किंवा रामाचं दर्शन घ्यायला अयोध्येला जाऊ शकेल. आज आपण इतके भाग्यवान आहोत की आज आपण इथे लाखोच्या संख्येने आज भविष्यामध्ये अयोध्येच्या दर्शनासाठी, श्रीरामाच्या दर्शनासाठी आपण जाणार आहोत. जय श्रीराम. काय सांगाल तुम्ही, कसं वाटतं? आज पूर्ण दिवाळी सारखं वातावरण
पूर्ण भारतात, नागपुरात नव्हे तर पूर्ण भारतात झालेला आहे. प्रभू श्री रामाजीचं मंदिर आणि उद्या प्राणप्रतिष्ठा आहे. त्या प्राणप्रतिष्ठेबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता तंबूतनं आपले इथले महाराज रामजी, प्रभू श्रीरामजी महालात चाललेले आहे. हे याचंच गर्वाचं हे आहे आणि आम्हाला सगळ्यांना याचा अनुभव आपल्या डोळ्यांनी पाहता येऊन आलं. हे आम्ही याच्यात भाग्यवान समजतो की आपल्या समोर हे सगळं दृश्य दिसणार आहे. बिलकुल तशा पद्धतीची बातचीत आहे. श्रीकांत आगलावे एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी असं सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी जशी जशी माहिती लोकांना मिळते आहे, लोक मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी सर्व भक्त भाविक लोक येत आहेत आणि कुठेतरी आपल्या भावना या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून, मग तो खारीचा वाटा का असेना, हे प्रत्येकजण देण्यासाठी उत्सुक आहेत. मग ते कारा न्यूज पण का असेना, सर्व प्रेक्षकांकरता ही माहिती आम्ही पोहोचवतो आहे. नागपूरच्या महाल परिसरातून कॅमेरा पर्सन विलाससह संजय मिरज, कारा न्यूज, नागपूर.